एक नंबर डेकोरेट शेवडी काढाना आणि देखाना आपण कडवायचं पूर्ण घरमध्ये जसे आपल्याला फिली राहिना अशावर त्यानंतर किचन लुक देखले गाईज। अच्छा तर गाईज तुम्ही देखा प्रगतीने नाववर अजून झाडात उठी राहणार कठबलाई देवाना रस्ता ब्लॉक कर देवाना मित्र 20 वाली गुल्फी तर 20 वाली कशी रा माझा खाइए दो बरं गोगा बसू ना मग पाग मागायला गाणं लावणं पडे ना जा द्या मान हे गाइज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर मंडळी आज व्हिडिओला आपण डायरेक्ट कटायची सुरुवात करणार साखरीमध्ये। तर आज आपण येलो होता मस्तपैकी आपला जो काढू ना त्याने टोलपुरी थोडी कमी पडी जायला होती त्यामुळे मग आज आपण डायरेक्ट साखरी लिहून आणि डायरेक्ट 8 व्हिडिओ आपण चालू करणार। जवळपास सकाळीच ना वाजेलं 11:30 आणि आपण आठवून आहोत। तर चालेल मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असतं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करता व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करता कंटिन्यू व्हिडिओ मला की राहा। आज आपण येलो होता मस्तपैकी नाकोडा एंटरप्राइजेस तर टोटली आपला घरना मटेरियल तो आपल्याला भेटी जाणार। आपण आता मध्ये जाज आपला काळूबाई ऑलरेडी मध्ये व हाय बेकार गरम लागर भाऊ। तर एवढा भारी डेकोरेट करेल ना एक नंबर। नमस्कार तर देखलं किती भारी वर। तर चला आपण जाऊ मध्ये आणि आपला काळू भाई चावी आठेच बोलाई गया चावी तर व्यवस्थित आवर रे महाराज। किचन स्टाईल वगैरे देखील आज नी व्हिडिओ में आपण ह्याच देखाणार होतं ना अपेक्षा एक नंबर डेकोरेट किती भारी करेल देखील। त्यानंतर हवं बेसिंग पूर्ण स्टाईल ना बेसिंग नंतर या आपला ढोलपुरी ओटावर लटकाड्याने तर ते मस्तपैकी गच्चाला नवत आणि आपण देखाल राहणार मस्तपैकी अशा वडी लिहाना ढोलपुरी होत। त्यानंतर मग आपला किचन नावत बॅक साईडला त्यानंतर अंग आपला बेसिंग त्यानंतर संडासना भांडा टोटली होत्या देखल्या। तर किती भारी भारी तुम्ही देखा। एक नंबर सिस्टमॅटिक हा गाइस एक नंबर। तर बाथरूम आगडेला बेसिंग अशा पाहिजे आणि फ्रंट साईडला एवढा मोठा मिरर पाहिजे पुरा भारी वाटे। तर काही एवढा भारी होत ना त्यानंतर मिरर ना बराच टाईप प्रकार या देखल्या केवढा भारी भारी आपण कडवायचं पूर्ण घरमध्ये जसे आपल्याला फिली राहणार अशावर। त्यानंतर किचन लुक देखले गाईज अशा किचन बनाडा तर काय हरकत। त्यानंतर स्टाईल किती मोठे मोठे आहेत। त्यानंतर वंग आंघोळ कराना भांडा एमा पाणी टाकी द्या ना फेस टाकी द्या ना ते लोळाना। त्यानंतर हे देखील किती भारी वाटत नाही अशाच मेकिंग करा तर। तर या पद्धतीनावत मिरर 2 ला तर किती भारी वाटता। जवळपास किती मोठी फरची देखाना एकच जवळपास 9 ते 10 फूटनी होई एवढा मोठा फरच्यावर। त्यानंतर खाल स्टाईल अशी बसाडी देखील किती भारी आणि त्यानंतर साईड पट्टा आणि गाईज सर्वात मेन म्हणजे काय आहेत आपण ज्या दरवाजा लावतो ना फोटो त्यावर देखल्या गणपती बाप्पा नावत जास्तीत जास्त डॉक्टर आंबेडकर ना त्यानंतर या साईडला वर पूर्ण आपला बाथरूम ना शावर वगैरे सर्व कॉक्सची फिटिंग वगैरे यावर त्यानंतर या यश देखील वडा नांती
आपण आज पाहत फक्त चायनीजचे सब देखील म्हणजे तेच आपण पुरा भऱ्याशा किचन पैशात भांडा दवा नाही करा ना परत अजून या माही कर द्या किंवा फिट कर दिला तरी चालेल. ह्या नळचा प्रकार शावरना प्रकार त्यानंतर कॉक वगैरे सर्व आणि मग आपल्याला जर काढीस ना आंघोळ करा राहिना तशा देखल्या मस्त दाबा ना पाणी निघेल आणि अजून आंघोळ वहिनी का पैसे द्या ना. पण मंडळ एकदम भारी बेसिंग खाली ठेवा ना आठ काढा नाही काय नाही आणि डायरेक्ट नळ फिट करा ना. यावर बऱ्याच प्रकार आहेत तर चालेल. मग आपला बिल जवळपास खूप आहे जायला आपला काळूबाई निंग्या मोरा तर आपण पूर्ण दुकानात शेअर करली देखाडती कोणत्या वस्तू टोटल एवढ्या भारी भारीत ना मणी पाहिजे फक्त. आणि त्यानंतर आपला जरा कंपाऊंड करार आहे ना अंगलनी मोरा तेव्हासाठी होते अशा व राम राम जय जय शिवसन. तर काय एवढी काय सुटी काय तर चालेल मंडळी आम्हाला लवकर जाणं पडेल कारण की ना जबरदस्त उंट्या लागी राहिना आहे साईडला ते ना म्हणजे आपलीकडे पेक्षा ना जास्त उंट्या शेकाट ते ना मग आपल्याला जाणं पडेगा. तर चालेल मंडळी आपली ना आपल्याला जेवढा बॉक्स लिहून होता तेवढा म्हणजे कमी पडी गेला त्यामुळे आपण उनला आपला बॉक्स यायटावर आणि बाकी ना गाडीवर थै राहणार. अच्छा तर गाईज तुम्ही देखा मस्त आता पुरा गम कापी टाक देतील. तर प्रगतीने नाववर अजून झाडात उठी राहणार तुम्ही देखू शकता. तर आपण पिंपळनेर साखळी रोडवर आणि रस्त्याना काम जोरात चाली राहणार. तर आता काही मिनिटं मग ऑफिसने मोकळा कर देतील. तर खूप भारतनी प्रगती करण्याला आहे गाईज अशी प्रगती करण्याला आहे ना भरपूर. प्रगतीने नाव खाला ना पूर्ण झाड तोडी राहणार दुसरा लावाने निघ्याच नाही डायरेक्ट. तर अशी परिस्थिती काही वाईट परिस्थिती चालली राहिने प्रगती खूप कर राहणार पण आता टोटल झाडात तुटणारच. वाईट वेळी लागेल ना त्या टोटल झाडात तुटतील आता. एवढी वाईट परिस्थिती येणार एक दिवस वाईट वाटी राही ना मग काय करायचं आता नाविलाज. तर काही आपण इला गेलो तर पिंपळनेर आणि पिंपळनेर हालत ना पहिल्यापेक्षा जास्त हालत व्हायला कारण कशा रस्त्यामुळेच पूर्ण गाड्याशी व्यवस्था नाही काय नाही कटबलाई देवाना रस्ता ब्लॉक कर देवाना गर्दी देखा तुम्ही पूर्ण रस्ता ब्लॉकेज व्हायचा आणि मेन रस्ता आवाज त्याला बायपास नाही काय नाही आठवत थोडी गाडी लायती दे आणि आपल्याला थोडाफार थंडा खावा होता. मित्र 20 वाली गुल्फी तर 20 वाली कशी रा माझा खाई दो बरं. तरी मग बराच म्हणा बदाम शेक काय काजू बिजू खटा केलं अशी याचा पुरा लटक नाव एक नंबर काजू बदामनी गुल्फी. तर गाईज टगवराईने आई सर गाणं लावा नाव तुम्ही बिगर गाणं लावून पाग मागतेस गोगा बसू ना मग पाग मागायला गाणं लावणं पडे ना. जाऊ द्या मान चालेल चालेल नीले मामा निघ्याच द्या. तर गाईज आम्ही उन्हाव आमना आत्याशी तट तर आमना दाजी सर बरोबर नाही तर आमनी बहिणीच तंग मस्त सरबत वाटायला आणि मस्त आता सरबत पिना वाट एक नंबर थंडा थंडा जीव. चला मग सरबत पिवायला हो येदा ना डायरेक्ट अशा नाही ना गुजरातनी चढीव ना अशा डायरेक्ट हे करणं गब्ब गब्ब पीसने मोकळा व्हायला.